अन्ना क्या वडापाव बना है, वाह. काय चाललंय? थोडं अन्ना और दूध देना. हो वडील, नको नको नको. काय काय चाललंय काय तुमचं? तू इकडचा वडापाव खाऊन बघ, वर्ल्ड फेमस आहे. वडील तुम्ही एक काम करा ना, अजून 100 ठिकाणी जा आणि 100 ठिकाणाचे वडापाव टेस्ट करा. का रे काका? काय उद्या मनमानी तोंड उघडलं ना तर तुमच्यावरती वडापाव विकण्याचीच वेळ येणार आहे. तू पण आता रंजू सारखी कॉमेडी करायला लागला. मी सिरियसली बोलतोय वडील. उद्या मनमानी त्या राजवीरला सांगितलं ना की आई आणि तुम्हाला इथे वडेच तळायचे त्यांच्या बरोबर. हे बघ असं काही होणार नाही. मग सिरियसली ऐका ना माझं, सांगतोय ते काम करा ना. सगळीकडे गोंधळ करून ठेवता तुम्ही. अरे तसं नाही रे, रात्री जरा भूक लागते म्हणून आलो. अच्छा अच्छा, मग एक काम करा, अजून 2 वडापाव पार्सल घ्या याच्याकडून. आणि या झांगड गुत्त्यामध्ये ना आता मला घेऊ नका, मी जिंकतो. म्हणजे तू तू मला एकट्याला सोडून जाणार इथे? हो. म्हणजे काय वडील, किती रात्र झाली आता? रात्र काय, रात्र रोजच होते, आज काय स्पेशल आहे? हे बघ, तू मला सोडून जायचं ना, आधीच सांगतो. वडीला अहो अंधार पडलाय तर काम उरकून टाका ना पटकन. आणि 2-2 माणसाची काय गरज आहे? मला सांगा, 2 माणसं लपण्यापेक्षा 1 माणूस लपणं सोयीस्कर नाही का? मला सांगा, जर आपण दोघं अडकलो तर कोणीतरी सोडवायला पाहिजेच की नाही? हा ते बरोबर आहे, पण तुम्हाला हे काम करायचंच आहे. हा, मी एक मिनिट. ह्याचं काम झाल्यावर आपल्याला जेव्हा प्रॉपर्टी मिळेल तेव्हा तुझा हिस्सा किती ठेवायचा? 50%. हो ना, मग 0.50% तरी मदत कर. सगळं एकट्यावर काय टाकताय? मला एक कळत नाही, प्रॉपर्टी मध्ये सगळ्यांना इंटरेस्ट आहे पण पापात भागीदार व्हायला कोणी तयार नाही. काय आहे, जरा माझा प्रॉब्लेम पण समजून घ्या ना तुम्ही. समजून घ्या मला जरा. येऊ मी? येतो. हा, स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, जा. थँक्स वडील, ऑल द बेस्ट. जा आणि आता काम पूर्ण करा. जातो रे बाबा, जा तू. अन्ना 2 वडापाव पार्सल देना. ओ वडील, काय मत देना पार्सल, भूख लगेगी तो आएगा मैं. जातो. तुम्ही इथेच का? माई, झालं का तुमचं? माई, अहो झालं का तुमचं? चला जेवायला. नकोय मला. अहो मी आणि नंदा थांबलोय तुमच्यासाठी. चला जेवायला चला. तुम्ही जेवून घ्या. असं काय करता? तुम्ही का नाही जेवतात पण? मनवा शुद्धीवर आल्याशिवाय मी जेवणार नाही. तर हे काय नवीन? रंजू, मनवा तिकडे मरणाच्या दारात उभी, कसं जाईल मला जेवण सांग बरं तू.
अहो पण तुम्ही उपाशी राहून काय होणार आहे का माई? रंजू तू जा इथून. माई तुम्हाला औषधं घ्यायची असतात ना, चला बरं. मी बघते. माई येताय की नाही तुम्ही? तुला सांगितलेलं कळत नाही का? मनवाला बरं वाटल्याशिवाय मी जेवणार नाही. अहो ती मनवा पुढचे 8 दिवस शुद्धीवर येणार नाही, तोपर्यंत तुम्ही उपाशीच राहणार आहात का? तू काहीतरी काय बोलतेस तू? अहो मी चुकीचं बोलते का काही? डॉक्टरांनी तसंच सांगितलं ना, क्रिटिकल कंडिशन आहे म्हणून. हे बघ, मला खात्री ती लवकर बरी होईल. हे बघा माई, तुम्ही उगाच हट्टीपणा करू नका. औषधं घ्यायची असतात तुम्हाला. तर मला ना तुमची खरंच काळजी वाटायला लागली बाबा. तू माझी काळजी करू नकोस. परत आजारी पडल्यावर मला सगळं करत बसायला लागणार ना तुमचं. असं कसं बोलतेस ग तू? तुला काहीच वाटत नाही? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय माई, तुम्ही उगाच काळजी करू नका. आपल्या हातात आहेत का काही गोष्टी? नाही की नाही? होईल मनवा बरी. तोपर्यंत मला तुमची काळजी घ्यायला लागेल, हो की नाही? तू नको माझी काळजी करूस. मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. बघा माई, सगळ्यांसमोर काहीतरी वेगळंच बोलता मग तुम्ही. मी तुमची काळजी घेत नाही असं वाटतं सगळ्यांना. मग वाटायला कशाला हवं? दिसतंय ना सगळं. आता विचारते ना तुम्हाला मी, काळजी नाही, चला जेवायला म्हणून. चला ना मग. रंजू नकोय मला. कसं समजावणं तुम्हाला तेच कळत नाही मला आता. रंजू जा तू, जेवून घे. सर सर तुम्ही जरा बाहेर थांबता का? चेकअप करायचा होता. मनवा सिस्टर, मनवाने हात हलवला होता. मनवा बाबा प्लीज तुम्ही काहीतरी खाऊन घ्या ना. तुम्ही दोघांनी काही खाल्लं नाहीये. नितीश खरंच आम्हाला काहीच नकोय. कर्नल साहेब, नितीश बरोबर बोलतोय. तुम्ही दोघांनी काहीतरी खाऊन घ्या. आणि मी तर म्हणतो तुम्ही घरी जाऊन आराम करा. इथे काळजी घ्यायला आम्ही आहोत. नाही, मनूला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत आम्ही दोघे इकडनं हलणार नाही. मनवा, मी डॉक्टरांना बोलावते. कसं वाटतंय तुम्हाला? माहिती होतं तुम्हाला काही नाही होणार. हा, काहीच बोलू नका. आता आराम करायचा. हा, मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं. ओके बाबा, सगळ्यात मनवा, सगळ्यांना खूप काळजी वाटते तुमची. पण आता सगळ्यांना सांगतो मनवा शुद्धीवर आल्या. मी आलो. ओके पण कर्नल साहेब प्लीज. राजवीर, जिजू काय झालं? राजवीर सांगा ना काय झालं? मनवा शुद्धीवर आले. काय? आरती कशी आहे ताई आता? ठीक आहे. तुमच्याशी काही बोलली का ती? हा, म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करत होते पण त्रास होतोय त्यांना असं थोडा. बघा मी बोललो होतो ना ताई शुद्धीवर येणार. मग देवाने आपली प्रार्थना ऐकली. राजवीर, नक्की सगळं ठीक आहे ना रे? हा, म्हणजे व्यवस्थित आहे सगळं. त्यांना त्रास होतोय पण त्यांनी त्या बोलल्या माझ्याशी. माझा हात पण पकडला त्यांनी. अरे वा, जिजू आम्ही ताईला भेटू शकतो? हो हो, त्यांना पण भेटायचंय तुम्हाला. कर्नल साहेब तुमचं नाव घेत होते. हो. आरती चल. नितीश चल. तुम्ही सगळे भेटा त्यांना. पण
मला जास्त बोलता येत नाही, काळजी घ्या. डोंट वरी जिजू, आम्ही तिला जास्त बोलू देणार नाही. हा आलो आलो चला बरं. म्हणू ए नको उठू नको बाळ, आराम कर. हं? आई प्लीज रडू नको ना तू. तायडे बघ ना, मी कधीपासून सांगतोय तिला की ताई बरी होईल, पण ती ऐकतच नाहीये. आता तूच सांग तिला. आई तू नको बोलू बाळ. हं? नितेश, नको ना तिला बोलायला लावूस. सॉरी. पण आता कोणी रडायचं नाही. हा काय बरोबर ना तायडे? मला माहिती होतं या सगळ्या परिस्थितीतनं तू लढून बाहेर पडणार, बिकॉज माय डॉटर इज अ रिअल फायटर. आणि मला खात्री आहे या सगळ्यातनं लवकरात लवकर तू बाहेर पडणार आहेस. हो ना म्हणू? काय ग मन्या, काय ही अवस्था तुझी? आम्ही किती घाबरलो होतो माहितीये. तुझी ही अवस्था आम्हाला बघवत नव्हती माहितीये. तुझ्या आईने अन्नाचा एक कण सुद्धा घेतलेला नाही. नितेश कळलं. सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करतो. कोणी काही खाल्लं नाही आणि जिजूंनी सुद्धा काही खाल्लं नाही. काय करताय मम्मा? आता तुम्हीच आईंना सांगितलं ना रडायचं नाही, आणि तुम्हीच रडताय. म्हणून प्लीज रडू नको ना बाळ, तुला माझी शपथ आहे. तायडे, भाऊ बीजाला काय हवं तुला? नको. शक्य आहे का असं? तुला आणि काहीच नको? बरं चल लवकर बरी हो, आपण शॉपिंगला जाऊया. अरे तेरा भाई अब बड़ा हो गया है, बड़ा. हाँ मनवा, तुमचा ऍक्सिडेंट कसा झाला काही आठवतंय तुम्हाला? एक्सक्यूज मी, बाजूला व्हा. तुम्ही सगळे इथे का थांबलात? डॉक्टर येतील आता चेकअपला, अलाउड नाहीये. सिस्टर, आम्ही यांना कधी घरी घेऊन जाऊ शकतो? ते डॉक्टर सांगतील तुम्हाला. ठीक आहे, आम्ही बाहेर थांबतो. नितेश चल. तायडे, आम्ही आहोत बाहेर. आरती, म्हणू आम्ही बाहेर. हॅलो सखी, हाय, गुड न्यूज द्यायची आहे. ताई शुद्धीवर आली. हो, आम्ही आताच तिला भेटून आलो. नाही काही बोलत नाहीये. हो, होईल रिकवर होईल ती लवकर. बरं ठीक आहे. हो, तिला बरं वाटायला लागलं की मी तुझं बोलणं करून देतो त्याच्याशी. हो, ओके बाय. आता तरी काहीतरी खाऊन घ्या. जिजू, तुम्ही सुद्धा काही खाल्लं नाहीये. मी एक काम करतो, मी सगळ्यांसाठी काहीतरी खायला आणतो. हा
जा जा पटकन घेऊन ये. नितीश एक मिनिट, एक काम करशील? हा सांगा ना. हे घे आणि पेढे आण सगळ्यांसाठी आणि हॉस्पिटलमध्ये वाट सगळ्यांना. जा बेटा. आलोच. राजवीर, तुमची सगळी कामं थांबली असतील. आम्ही आहोत इथे. तुम्ही जाऊन तुमची कामं करून या. नाही कर्नल साहेब, आता मनवानं घेऊनच हॉस्पिटलच्या बाहेर पडेल मी, आणि होतील त्या बऱ्या आता लवकर. राजवीर, हे गेले 2 दिवस खूपच कठीण गेले. मनू शुद्धीवर येत नव्हते. सगळ्यांचा धीर सुटत चालला होता. आरती रडून रडून हैराण झाली. तिला सांभाळता सांभाळता माझाही धीर सुटत चालला होता. मनू जर शुद्धीवर आली नसती. नाही कर्नल साहेब, मनवांना काही होऊ दिलं नसतं मी, आणि त्यांना कधीच काही होऊ देणार नाही मी. आणि यापुढे मी काळजी घेईन त्यांची व्यवस्थित. डोंट वरी. आणि आय एम सॉरी कर्नल साहेब. राजवीर प्लीज. नाही कर्नल साहेब, काय खूप चुकीचं वागलो मी तुमच्याशी. कळत न कळत मी तुमच्या आईंचा, नितीशचा खूप इन्सल्ट केला. मी चिडलो तुमच्यावर. मी विचित्र वागलो. या सगळ्या गोष्टींसाठी मी माफी मागतो कर्नल साहेब तुमची. ऍक्च्युली मला माहिती आहे हे सगळं माफी मागण्याच्या पलीकडेच आहे, पण कर्नल साहेब वाटेल ती शिक्षा द्या, पण माफ करा मला. अरे बेटा, झालं गेलं, आम्ही सगळं विसरून गेलं. खरंच आमच्या दोघांच्या काही मनात नाहीये. आणि एक सांगतो, तुम्ही पण विसरून जा. नका विचार करू एवढा. हो राजू, आम्ही कधीच तुमच्यावर नाही रागवलो. अगदी काहीच नाही ठेवलं मनात. शेवटी तुम्ही सुद्धा आमच्या मुलासारखेच आहात ना. शिवाय आमच्या मनोवर किती प्रेम आहे तुमचं. एक विनंती करू, झालं गेलं सगळं काही विसरून जा आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा. आणि प्लीज तुम्ही रडू नका. तुम्ही बघितलं ना आता, मनवा तुमच्याशी व्यवस्थित बोलवतो, त्या सगळं नीट होणार आहे कर्नल साहेब. आणि तुम्हाला असं रडताना बघून त्यांना त्रास होईल. सो प्लीज, ओके. मी आलो, माईला कळवतो. तिला कळवलं नाही, ती पण टेन्शन मध्ये असेल. हो, त्या काळजी करत असतील, तुम्ही कळवा त्यांना. आलोच. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही डोळे पुसले तर मला कळणार नाही तुम्ही रडताय ते. काय करताय मग? कशाला उठताय तुम्ही? ठीक आहे, मला बरं थांबा. वाटतंय. राजवी, काय चाललंय? काय चाललंय? नका ना रडू, मला नाही बघवत. म्हणा, तुम्हाला असं बघताना खूप त्रास होतो. तुम्हाला माहिती नाही मी कालचा दिवस आणि रात्र कशी काढली. मला माहिती आहे, पण आता मी एकदम बरी आहे खरंच. हे सगळं तुमच्या हट्टीपणामुळे झालंय. पण राजवी, काय झालं असतं माझं? तुम्हाला काही झालं असतं तर केला असता विचार कधी? तुम्ही एवढं प्रेम करता माझ्या,
मला कसं काय काही झालं असतं. एक गोष्ट सांगू तुम्हाला, आपल्याला या जगातली कोणतीच गोष्ट वेगळी नाही.